स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या सायबर गुन्हेगारी दक्षता आणि उपाययोजना या कार्यशाळेच्या उद्घाटनाला सुरुवात होत आहे। कार्यक्रमस्थळी सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। आदरणीय रामचंद्र दादा आलुरे, माननीय आनंदजी कांगोने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नळदुर्ग पोलीस स्टेशन नळदुर्ग, त्याचबरोबर माननीय अविनाशजी पाटील सर, या सर्वांना विनंती करतो की त्यांनी शिक्षण महर्षी सेना आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून या एकदिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन संपन्न करावं। माननीय कांगोने साहेबांच्या हस्ते आदरणीय गुरुजींच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन होत आहे। पुष्पदीप रूपानं या ठिकाणी पूजन होत आहे। शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न होत आहे। हसवावे जगाला प्रेम पावे, खरा तू एकची धर्म जगाला प्रेम पावे। चले खावे जगाला प्रेम पावे, खरा तू एकची धर्म जगाला प्रेम पावे। सिनेमांच्या वरती यायचं। आज शिक्षण प्रसारक मंडळ आनंदूर संचलित जवाहर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आनंदूरच्या कैलासवासी सौ शांताकाकी आलुरे महिला सक्षमीकरण केंद्र आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा सायबर गुन्हेगारी दक्षता आणि उपाययोजना या कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे।
त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचावरती उद्घाटन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री रामचंद्र दादा आलुरे उपस्थित आहेत। तर उद्घाटक म्हणून माननीय श्री आनंदजी कांगोने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नळदूर हे उपस्थित आहेत। मंचावरती सायबर तज्ञ म्हणून आपणास मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री अविनाशजी पाटील साहेब उपस्थित आहेत। माननीय श्री कुलकर्णी श्रीरंगजी कुलकर्णी उपस्थित आहेत। श्रीमती अश्विनी लोणी मंचावरती उपस्थित आहेत। महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय लंगडे सर, ज्येष्ठ कला शिक्षक गोंगरगे गुरुजी, महिला सक्षमीकरण केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अनिता मुदकन्ना आणि त्यांच्या सहकारी हिरेमठ मॅडम उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन होत आहे आणि स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। तेव्हा आदरणीय रामचंद्र आलुरे यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय कांगोने साहेब यांचा आपण यथोचित असा सत्कार करावा। माननीय दादाला विनंती आहे की कांगोने सरांचा त्यांनी सत्कार करावा। यानंतर माननीय श्री अविनाशजी पाटील साहेब सायबर तज्ञ, सायबर क्राईम पोलीस ठाणे, पोलीस कमिशनर ऑफिस सोलापूर यांचाही सत्कार आदरणीय दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय श्रीरंग कुलकर्णी पोलीस हवालदार यांचाही सत्कार दादांनी या ठिकाणी संपन्न करा अशी मी दादांना विनंती करतो। यानंतर श्रीमती अश्विनी लोणी कॉन्स्टेबल यांचा सत्कार डॉक्टर अनिता मुदकन्ना यांनी करावा अशी मी मुदकन्ना मॅडमना विनंती करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय रामचंद्र दादा आलुरे यांचा सत्कार सन्माननीय प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। ज्येष्ठ कला शिक्षक श्री कैलास बोगरे गुरुजी यांचं स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय लंगडे सरांनी करावा। लंगडे सरांना विनंती करतो। अनिता मुदकन्ना मॅडमांना विनंती करतो महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत चंदशेट्टी यांचे स्वागत करावे। यानंतर
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मंचावरती अनिता मुस्काना मॅडम यांना मी आमंत्रित करतो. आज आपण हॅलो 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 आज आपण शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित जवाहर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अणदूरच्या स्वर्गीय शांताकाकी आलुरे महिला सक्षमीकरण कक्ष व इंग्रजी विभागाच्या वतीने सायबर गुन्हेगारी दक्षता आणि उपाययोजना ही एकदिवसीय कार्यशाळा विद्यार्थी आणि महिलांसाठी आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आदरणीय रामचंद्र दादा आलुरे या कार्यक्रमासाठी या उद्घाटक म्हणून उपस्थित झालेले माननीय आनंद कागुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नळदुर्ग. या कार्यशाळेमध्ये आपण सर्वांना या विषयाची जागृती निर्माण करून देण्यासाठी प्रमुख व्याख्याते प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय श्री अविनाश पाटील सायबर तज्ज्ञ सायबर क्राईम पोलीस स्टेशन CP ऑफिस सोलापूर, त्यांचे टीम मेंबर माननीय श्री श्रीरंग कुलकर्णी पोलीस हवालदार, आपल्यापैकीच महिलांचं म्हणजे प्रेझेंटेशन करणारं रिप्रेझेंटेटिव्ह महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या श्रीमती अश्विनी लोणी पोलीस कॉन्स्टेबल सोलापूर, या आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत चंदशेट्टी सर, उपप्राचार्य, माझे सर्व विभाग सहकारी, महिला कक्षाच्या सर्व महिला आणि इथे उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि या कार्यशाळेसाठी नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी आणि माझ्या मैत्रिणी, की आज आपण सायबर गुन्हेगारी दक्षता आणि उपाययोजना ही काळाची गरज ओळखून या कार्यशाळेच्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मागील वर्षभरापासून या ठिकाणी हा विषय घ्यायचा हे विचार मनामध्ये येत होते आणि या कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश हा आहे की डिजिटल एज वर्ल्डमध्ये आपण सर्वजण स्मार्टफोन यूज करत आहोत. स्मार्टफोनवरून आपण सोशल मीडियाशी कनेक्ट झालेले आहोत. आर्थिक व्यवहार आपण या ठिकाणी या स्मार्टफोनमधून करत आहोत. मैत्री, ऑनलाईन मैत्री करत आहोत आणि यातून अनेक गुन्हे घडत आहेत. अनेक अगदी तरुण मुली, शाळेतल्या मुली, मुलं आणि हे सगळेजण फसवणूक ह्याच्यामध्ये अडकत आहेत आणि त्यांची फसवणूक होत आहे. त्यांची एका प्रकारची मानसिक आणि भावनिक हॅरेसमेंट होत आहे. इतकंच नाही तर आपल्या अनेक मैत्रिणी किंवा अनेक जे काही एज्युकेटेड व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा ऑनलाईन बँकिंगमध्ये खूप वेळा फसवणूक झालेली आहे. म्हणून की या सर्वांमधून आपण नेमकं ही सायबर गुन्हेगारी म्हणजे काय असते, त्यातून आपल्याला दक्षता काय घ्यायची आहे आणि त्यावरती उपाययोजना काय असतात, यातून आपल्याला सोडवणूक कशी झाली पाहिजे हा विचार डोक्यामध्ये घेऊन, काळाची गरज समजून घेऊन आणि मैत्रिणी आणि विद्यार्थिनींच्या या सगळ्यांची ही काळाची गरज आहे. अगदी हायली एज्युकेटेड असणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा या ठिकाणी फसवणूक केली जाते. हाच विचार डोक्यामध्ये ठेवून या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यशाळेला आपण या ठिकाणी प्रतिसाद देत आहात. आज आषाढी पौर्णिमा म्हणजे अगदी आपण पौर्णिमा किंवा जे काही आपले जे काही सण आहेत ते सण साजरे करत असताना उशीर का होईना पण आलात, याबद्दल मला म्हणजे अगदी मनापासून छान वाटलं. आणि ही कार्यशाळा आपण वेगवेगळ्या सेशनमध्ये डिवाइड करत आहोत. यामध्ये काही शॉर्ट फिल्म दाखवणार आहेत. त्या शॉर्ट फिल्ममधून तुम्हाला समजणार आहे की सायबर गुन्हा काय असतं, सायबर क्राईम म्हणजे काय आणि
आणि त्यातून नेमकी फसवणूक कशी होते त्या माध्यमातून आणि मार्गदर्शकांच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली जाणार आहेत. त्यामुळे या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये ज्या समस्या आणि उपाययोजना आणि आपल्या काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिली जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी घेण्यासाठी प्राचार्यांनी आम्हाला उद्युक्त केलं. आदरणीय सचिव साहेबांनी म्हणजे रामदादांचं तर प्रेरणा नेहमीच असते की महिलांना आपल्या अशा अनेक गोष्टींची माहिती मिळावी हा अट्टास नेहमीच असतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी तुमची सोबत असेल. त्यामुळे तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि माझं प्रास्ताविक याच ठिकाणी थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अगदी थोडक्यात प्रास्ताविक केलं. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत शेट्टी सर यांना विनंती करतो त्यांनी स्वागतपर थोडक्यात मनोगत व्यक्त करा. आजच्या या आगळ्या वेगळ्या विषयावर आणि जो ज्वलंत आणि गंभीर आहे, कुणालाही फोन केला की फोनवरती पहिली रिंगटोन आजकाल तीच यायला लागलेली आहे की अशा या गुन्ह्यांपासून आपण सावध राहावं. मी मूर्ख नाही हे जोराने सांगण्याची जी वेळ आज प्रत्येकाकडे आलेली आहे. तर त्या विषयावरती आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे मार्गदर्शक सचिव माननीय रामचंद्रदादा आलुरे आणि ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन संपन्न झालं, प्रमुख अतिथी माननीय आनंद कांगोणे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नळदुर्ग, आणि ज्यांनी अनेक गुन्हे, सायबर गुन्हे तपासले आणि न्याय मिळवून दिले, आरोपींना शिक्षा दिली, तर असे तज्ज्ञ मंडळी की ज्यामध्ये सोलापूर सायबर क्राईमचे तज्ज्ञ अविनाशजी पाटील साहेब, त्याचबरोबर श्रीरंगजी कुलकर्णी आणि अश्विनीताई लोणी. आणि आपण वेळात वेळ काढून, आता मॅडमनी सांगितले की आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा असताना देखील महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हाकेला ओ देऊन तुम्ही या ठिकाणी आलात, तर तेव्हा तुमचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून आज सोलापूरची जी मंडळी आलेली आहेत, नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील अधिकारी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित सविस्तर मार्गदर्शन करणारच आहे. तर फक्त एकच गोष्ट मी या ठिकाणी सांगतोय की जेव्हा ही कार्यशाळा घ्यायचं मागच्या वर्षापासून आमच्या डोक्यात होतं की हे नेमकं अशा पद्धतीची आपण कार्यशाळा घ्यावं, म्हणून मी सातत्यानं मुत्कांड मॅडमना सांगत होतो की ही अशी कार्यशाळा तुम्ही ऑर्गनाईज करा आणि त्यासाठी काही तज्ज्ञ बाहेरून आपण बोलवतो. तर तेव्हा आज जी मंडळी सोलापूरहून आलेली आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, वास्तविक पाहता त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते जर असले तर त्यांना काही अडचण नसते की त्या ठिकाणी ते ऑन ड्युटी जाऊ शकतात, परंतु आपल्या महाविद्यालयावरील प्रेमाखातर श्रीरंग कुलकर्णी साहेब आणि अश्विनी लोणी मॅडम आणि अविनाशजी पाटील हे रजा टाकून या ठिकाणी ते मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. तर तेव्हा तुमचं प्रचंड टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक माननीय आनंदजी कांगोणे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री रामचंद्रदादा आलुरे साहेब, तसेच आजच्या या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे मान्य श्री अविनाश पाटील साहेब, सायबर तज्ज्ञ सोलापूर, मान्य श्री श्रीरंग कुलकर्णी साहेब, सायबर एक्सपर्ट, मान्य श्री अश्विनी लोणी मॅडम, सायबर एक्सपर्ट, या ठिकाणी या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले जवाहर कला वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी,
तसेच आपल्या या कॉलेजचे सर्व शिक्षक व महिला भगिनी, आज या ठिकाणी आपण सायबर गुन्हेगारी उपाययोजना व दक्षता या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. सध्या कॉम्प्युटर युगामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये अँड्रॉइड मोबाईल फोन्स तसेच आपण लॅपटॉप कॉम्प्युटर याचा वापर हा करत आहे आणि याचा वापर करत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायबर फ्रॉडस्टर म्हणजे जे सायबर गुन्हेगार आहेत ते चालता बोलता आपल्याकडून आपल्या सर्व माहिती कलेक्ट करून आपल्याबद्दल आर्थिक, मानसिक तसेच इतर सर्व प्रकारे आपल्याला त्रास देऊन आपली फसवणूक करत असतात. सायबर गुन्हेगार हे एका ठिकाणी बसून पूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून आपली सर्व माहिती गोळा करून आपल्या अकाउंटवर जेवढे काही आपले पैसे असतात ते पैसे हडप करण्याचं काम हे सायबर गुन्हेगार करत आहेत. तर आत्ताच्या समाजामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची तर फसवणूक होतेच, परंतु जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांची देखील हे सायबर गुन्हेगार फसवणूक करत असतात. तर अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर गुन्हेगारी संदर्भातल्या कार्यशाळेचे आयोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपल्या कॉलेजमध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय रामचंद्रदादा आलुरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांचं कौतुक करतो की आपण या ठिकाणी अशा कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेची अत्यंत आवश्यकता आहे. आता हे सायबर गुन्हेगार जे आहेत याच्यामध्ये असं नाही की सर्वसामान्य नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक होते, यामध्ये आमच्यासारखे जे पोलीस अधिकारी आहेत अशांची देखील फसवणूक होते. माझ्याबरोबर पण अशी म्हणजे एक मोबाईलवर लिंक आली होती मला, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PM किसान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण त्या लिंकवर क्लिक करा अशी एक APK फाईल माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर आली. आता मी पोलीस अधिकारी असून देखील मी त्या लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर 2 मिनिटातच माझा मोबाईल पूर्ण हॅक झाल्यासारखं झालं. त्याच्यामध्ये मला कुठले फोटो पण ओपन करता येत नव्हते, कुठला माझा मोबाईल नंबर पण मला काढता येत नव्हता. त्यानंतर मी तात्काळ आमच्या सायबर पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून त्यांना सर्व माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी माझा मोबाईल पूर्ण बंद करून त्याच्यामध्ये जे माझा मोबाईल हॅक झाला होता तो त्यांनी काढला. तर अशा प्रकारे आपल्याबरोबर कोणाबरोबरही अशी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण आजच्या या युगामध्ये सायबर संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अवेअरनेस आपल्यामध्ये पाहिजे. तर आज या ठिकाणी सोलापूर येथून आत्ताच आपल्या प्राचार्य सरांनी सांगितलं की पाटील साहेब, कुलकर्णी साहेब आणि लोणी मॅडम यांनी आपल्यासाठी रजा टाकून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुट्टी मिळाली कारण ते दुसऱ्या जिल्ह्यातून आपल्याकडे आलेले आहेत. तर मान्य DCP साहेबांनी त्यांना परमिशन दिली नाही की तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही कार्यशाळा घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः एक दिवस रजा टाकून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर आजच्या या कार्यशाळेमध्ये आपले जे सायबर एक्सपर्ट्स या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या काही शंका असतील, सायबर गुन्हे कसे घडतात, ते सायबर गुन्हे घडू नये यासाठी काय काय उपाययोजना आहेत आणि सायबर गुन्हा घडल्यानंतर आपण काय करायला पाहिजे याबाबत आपल्याला ते पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण या कार्यशाळेचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तसेच आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून 100 दिवसीय कार्यक्रम या योजनेअंतर्गत नवीन कायदेविषयक प्रशिक्षण या संदर्भात एक 2 मिनिट फक्त मी तुम्हाला माहिती सांगतो. भारतीय संसदेने 1 जुलै 2024 पासून गुन्हेगारी कायद्यांसंदर्भात 3 नवीन कायदे पारित केलेले आहेत. जे ब्रिटिशकालीन कायदे होते,
भारतीय दंड संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय फौजदारी दंड प्रक्रिया संहिता या कलमांमध्ये सुधारणा करून 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे लागू केलेले आहेत. त्याच्यामध्ये जे भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड जे पहिलं होतं त्याच्यामध्ये आता भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आलेला आहे. जे पहिलं क्रिमिनल प्रोसिजर कोड होता त्याच्यामध्ये भारतीय संहिता हा एक नवीन कायदा आलेला आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम म्हणून जो होता तो भारतीय पुरावा कायदा अधिनियमचा नवीन कायदा भारतीय साक्ष अधिनियम म्हणून आलेला आहे. तर या संदर्भात देखील आपणास माहिती होणे गरजेचं आहे. जनतेमध्ये कायद्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी 100 दिवसीय कार्यक्रमामध्ये या नवीन कायद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. तर मी आजच्या या कार्यक्रमामध्ये सायबर एक्सपर्ट्स म्हणून आलेले पाटील साहेब, कुलकर्णी साहेब आणि लोणी मॅडम हे आपल्याला जे मार्गदर्शन करतील ते आपण व्यवस्थित समजून घ्यावे. आज या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या संस्थेने व आपल्या संस्थेचे अध्यक्ष अलुरे दादा यांनी निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर माननीय श्री अविनाशजी पाटील यांना विनंती करतो की आपण उद्घाटन प्रसंगी यानंतर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष दादांना विनंती करतो त्यांनी अध्यक्ष समारोप करा. इंग्रजी विभाग या दोघांच्या संयुक्त उद्यमाने आयोजित केलेल्या सायबर व्यवस्था कायदा यासाठी आपण इथे एकत्र झालो. या कार्यक्रमाचे आत्ताच ज्यांनी उद्घाटन केलं, ज्यांनी आपले मनोगत केले त्या कन्नड पोलीस ठाण्याचे सन्माननीय सहाय्यक पोलीस अधिकारी आनंदजी कांगणे साहेब, सोलापूरहून आलेले ज्यांना जाता येत नव्हतं कामावर असताना त्यांनी रजा देऊन आलेले आपल्याला खास मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सायबर तज्ज्ञ सन्माननीय अविनाशजी पाटील, सन्माननीय श्री कुलकर्णी, श्रीमती अश्विनी लोणी, या कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुक्तान मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित माझे सहकारी मित्र बोंगरजी, समोर बसलेले माझ्या महिला भगिनी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सायबर गुन्हा हा आपल्या देशाचाच नव्हे तर हा जागतिक स्तरावरती हा फार मोठा भीषण संकट आज उभारलेला आहे. प्रत्येकजण आपण या लहानशा युनिटमध्ये पूर्णपणे गुंतलो आणि आत्ता आनंदजी बोलताना सांगितलं की ते सुद्धा कसं फसले याच्यामध्ये. मला भगिनींना खास विनंती करायची आहे, कारण तुम्ही जरा मनानं फार हळवे असता आणि थोडंसं कारभार स्वतंत्रचा अधिकार असल्यामुळं त्याचा वापर थोडा होतो आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये जास्त फसले जाता. आता सांगितलं की बँकिंग व्यवहार असो, तुम्हाला अनेक फोन येतात, नवीन नवीन माणूस बोलण्याच्या नादामध्ये त्याला आक्षेप करतं आणि त्या डिव्हाइसमध्ये लक्ष एकीकडं केंद्रित नसल्यानं ऑपरेट झालं जातं आणि तुम्हाला माहिती न होता तुमच्या बँकेतले पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. आपल्या चांगले चांगले महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा फायली अशा रीतीने गायब होतात. तेव्हा याच्यावरती सगळ्यात मोठा एकच उपाय जो साहेब कोणता असेल तर आपण ह्या वापर करताना ह्या युनिटचा आपल्या ज्या गुच्छात आपण वापर करतो ते वापर झाल्यानंतर जर आपण जर नेट जर बंद केलं तर हा विषय येणार नाही. पण आपण झोपताना सुद्धा आपलं नेट चालूच असतं, हा आपल्यात फार मोठा दोष आहे. ह्याच्या आपण आहारी गेलो तर ह्याच्या आहारी आपण न जाता
आपण त्याला आपण आधीच कसं ठेवावं हे जर तुम्ही जर घेतला तर मला वाटत नाही सायबर गुन्हा आपल्या हातून घडेल. कारण कुठल्याही गोष्टीचं जर वापर राहते होत गेलं तर त्याच्या कधी नक्कीच आपल्याला त्याचं नुकसान होतं. अशा आपण अनेक घटना पाहतो, परंतु आपण त्याचं आकलन करत नाही, त्याचा अनुग्रह करत नाही, आकलन करत नाही, दैनंदिन जीवनात वापर करत नाही. तेव्हा एकच या कार्यशाळेचा जर उद्देश पूर्ण करत असेल, तुम्ही उपस्थित असलेले माझे विद्यार्थी बंधू भगिनी एकच संकल्प करा, त्याचा अतिरेक वापर जर तुम्ही जर टाळला तर हा विषयच कुठला उपलब्ध होणार नाही. साहेब मी तर व्हॉट्सअपवर जातो, माझे वर्ग मित्र आहेत एक उपस्थित अनेक मित्र आहेत, त्यांना मी एकच सूचना दिली आहे, तुम्हाला जेव्हा एखादी माहिती जर व्हॉट्सअपवर पाठवायची असेल तर एक फोन करायचं आणि सांगायचं की व्हॉट्सअप पाठवले, तेव्हाच मी त्याला ओपन करून बघतो. कारण तुम्हाला तुमचा अनेक मूल्यवान वेळ, मौलिक वेळ तुम्ही सोडून त्याच्यामध्ये गुंतून जाता. आता मी कालच माझ्या एका सहकारी मित्रावर सोलापूरला गेलो होतो, त्या मोबाईलमध्ये तो बिझी होता. मी त्याच्या बाजूला जाऊन पाण्याची बॉटल घेतली, त्याला लक्षात आलं नाही. मला पाणी पिण्यासाठी त्यांनी बॉटला नेला होता, पण त्याला विलंब होत होता, त्याची अडचण होती त्या मोबाईलमधल्या फोन पेची. मी ओळखलो त्याची अडचण दिसते. मी गेलो त्या काउंटरचे 20 रुपये टिकून त्याला फक्त न खणवता मालकाला म्हणलं फक्त बाटली दे पाण्याची, ते घेऊन आलो. तरी त्याला पत्ता आला नाही. त्यानं म्हणला दादा पाणी आणलोय तुम्हाला, तुझ्या अगोदर मीच आणतोय पाणी पाचवाला म्हटलं. म्हणजे आपण एवढं बिझी होतो. अनेक अपघात सुद्धा या मोबाईल वापर करत असताना मुने साहेबांना माहिती आहे, अनेक मोटरसायकल चालत असताना, वाहन चालत असताना फोनवर कान एक हात एंगेज आणि एका हाताने ॲक्सिलेटरवरती सौभाग्य ते मागं बसून त्यांनी म्हणत त्यांच्या मालकाने की बोलू नका म्हणून. तुम्ही इथं आदेश द्या, दुसरीकडे आदेश जसे देता त्यांना मालकाला, तसे इथं तुम्ही आवर्जून जर आदेश द्या की फोनचा वापर करायचा नाही. परंतु हे घडत नाही. अनेक अपघाताला आपण कारणीभूत आहोत. तेव्हा एकच मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा वापर कमीत कमी करा आणि जेवढा वापर झाल्यानंतर त्याचा जो मेन विषय आहे नेटचा, त्या विषयाला ऑफ करा. तुम्हाला कुठलाच विषय होणार नाही, कुठल्या गुन्ह्याला आपण जाणार नाही, समोर येऊ शकत नाही. तेव्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यशाळेमध्ये आता सविस्तरचंही मार्गदर्शन करणार आहे. म्हणून मी सुरुवातीला अध्यक्ष समाप्त केला. सर्वांनी शांतपणे टिप्पण करून घ्या, काय काय सूचना देते शांतपणे ऐका, ज्यांना रेकॉर्डिंग करता त्यांनी रेकॉर्डिंग करून घ्या आणि त्याचं आकलन करा आणि आत्मसात करा. शुभेच्छा देतो. माझे म्हणून थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद. या उद्घाटन सत्राचं समारोप या ठिकाणी होत आहे. शेवटी आभारासाठी कुमारी फौजी या टीनवाले हिला मी आमंत्रित करतो. नमस्कार. जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंडूर, कैलासवासी शांताकाकू आलुरे महिला सक्षमीकरण केंद्र व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळा सायबर गुन्हेगारी दक्षता आणि उपाययोजना यासाठी आपण येथे एकत्रित जमलो आहोत. आणि या कार्यशाळेच्या उद्घाटनाचा मी आभार मानण्यासाठी येथे उपस्थित आहे. जीवन खूप सुंदर आहे, कारण त्यात आभार मानण्यासारखे अनेक क्षण येत आहेत आणि अशाच क्षणासाठी मी येथे थांबलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्रदादा आलुरे सर, सचिव व श्री शिक्षण प्रसारक मंडळ अंधूर येथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. प्रमुख पाहुणे माननीय श्री अविनाश पाटील सर, सायबर तज्ञ, सायबर क्राईम पोलीस स्टेशन CP ऑफिस सोलापूर हे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माननीय श्रीरंग कुलकर्णी पोलीस हवालदार हे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माननीय श्री आनंद कांबोरे सर हे येथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माननीय श्रीमती अश्विनी लोणी मॅम पोलीस कॉन्स्टेबल हे येथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे सर हे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री कैलास भोंकरगे सर हे येथे उपस्थिती दाखवले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
तसेच कॉलेजचे सर्वच प्राध्यापक उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि महिला भगिनी उपस्थित राहिल्या यांचे मनापासून आभार मानते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या सर्व मित्रमैत्रिणी येथे उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद फौजी. या ठिकाणी हा उद्घाटन सत्राचा जो कार्यक्रम आहे उद्घाटन सत्र संपलं असं माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीवरून मी जाहीर करतो. दुसऱ्या टेक्निकल सत्राला तांत्रिक सत्राला आपण सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी PPT प्रेझेंटेशन्स होणार आहेत, शॉर्ट फिल्म दाखवल्या जाणार आहेत आणि त्यावरती मग आपले साहेब तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा मी विनंती करतो आमच्या सहाय्यकांना तांत्रिक सहाय्यकांना की त्यांनी या ठिकाणी PPT साठी प्रेझेंटेशन दाखवण्याची तयारी करून घ्यावी. माननीय पाटील सरांना विनंती आहे, अविनाश पाटीलजींना की त्यांनी या ठिकाणी सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ अंडूर संचलित जवाहर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय अंडूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव उपस्थित मंचावर उपस्थित अध्यक्ष रामचंद्रदादा आदुरे साहेब आणि आमचे नंतर पोलीस स्टेशनचे API आनंद काकोडे साहेब आणि खास करून उपस्थित असलेले आमचे सायबर क्राईम पोलीस स्टेशनचे हवालदार श्रीरंग कुलकर्णी साहेब, जुलनी मॅडम आणि मंचावर उपस्थित कॉलेजचे प्राचार्य चंचेट्टी साहेब यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण प्रिन्सिपल सरांना आलुरे साहेब मी आपल्याला खास करून इथं सांगू इच्छितो की मागील 15 दिवसापासून चंचेट्टी सरांचा दिवसामध्ये 2 ते 3 आम्हाला कॉल येत होते. फक्त आम्हालाच नाही तर आमच्या वरिष्ठापर्यंत म्हणजे सरांची कळकळ एवढी आहे की बघा ह्याच्यामध्ये त्यांचा कुठला स्वार्थ नाही की माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत सर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही विनंती करतो सर त्यांनी तुम्ही ज्यांना पत्र द्यायचं त्या म्हणताय तिथं द्या. जिथं आम्हाला आत्ता जर काल तर म्हणले की सर आम्ही तुमच्यापर्यंत गाडी पाठवू, तुमची गाडी आहे का इथंपर्यंत सरांनी तयार केली होती. म्हणजे सरांची तळमळ इतकी होती की म्हणून आम्ही एक ठरवलं की बाबा आपण जायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून प्रत्येकाने रजा काढून कुलकर्णी साहेब असू दे, धोनी मॅडम असू दे, रजा काढून इथं आवर्जून येतात. तर हा सगळ्यात आगळा वेगळा विषय सरांनी आपल्याला सांगितलं सायबर क्राईम. तर प्रत्येकांना माहिती आहे क्राईम म्हणजे काय. प्रत्येकांना क्राईम म्हणजे गुन्हा, बरोबर. तर सायबर क्राईम म्हणजे काय तर ऐकून आहे. आता आम्ही या 6 महिन्यामध्ये जनजागृती करतोय. वरून जे कार्यक्रम आलेला आहे सायबरची जनजागृती करा जेणेकरून याच्यामध्ये व्यक्ती फसल्या जाऊ नये. सामान्य व्यक्ती असू दे, लहान मुलांपासून ते कॉलेजचे प्राध्यापक, डॉक्टर, वकील कोणी असू दे यामध्ये फसले जाऊ नये याच्याकरता आम्ही जनजागृती करतोय. आणि तुम्ही रेडिओवरती मन की बात तुम्ही ऐकला असेल तर त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी परवाच्या 2 मन की बात मध्ये सांगितले की डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार आहे, त्याच्यासाठी अजून कोणता कायदा आलेला नाही तर तुम्ही त्याला बळी पडू नका. ऐकलंय कोणी? ऐकलं? हा. तर त्याच्यातनं आपल्याला अवेअर व्हायचं आहे. आता हे डिजिटल अरेस्ट काय, हे कसं होतं, हे सगळं मी तुम्हाला शॉर्ट फिल्म मध्ये दाखवणारच आहे. तत्पूर्वी मी एक आपल्याला सांगू इच्छितो की मी मगाशी म्हणलं की क्राईम म्हणजे गुन्हा, सायबर म्हणजे काय. क्राईमला जोडून शब्द आहे सायबर क्राईम. म्हणजे गुन्हेगार हा सायबरचा उपयोग करून, इंटरनेटचा वापर करून, ज्या ज्या डिव्हाइसवर इंटरनेट चालतं त्या सर्व डिव्हाइसचा वापर करून, त्या सर्व डिव्हाइसवर इंटरनेटचा वापर करून केलेले गुन्हे म्हणजे सायबर क्राईम. त्याची डेफिनेशन वेगळी आहे पण आपल्याला आपल्या भाषेत कळावं म्हणून मी तुम्हाला हे इझिली सांगतो. सायबर क्राईम म्हणजे काय, फक्त मोबाईल वापरूनच
सायबर क्राईम होतो का? मी काय म्हणलं, इंटरनेटचा वापर करून जे काय गुन्हे घडतात त्याला काय म्हणतात? म्हणजे तुमचा हा मॅटर क्लिअर झाला, सायबर क्राईम म्हणजे काय. आता किती जणांकडे मोबाईल आहे प्लीज हात वर करा. आमच्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. तर किती जणांनी आतापर्यंत एखादा मोबाईल घेतल्यापासून व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे, एखादं गाणं डाउनलोड केलेलं आवडतं? कृपया हात. आतापर्यंत सगळेच केले. तुम्ही पैसे देऊन डाउनलोड केले का ते? मग तुम्ही प्रत्येकाने सायबर क्राईम केलेला आहे. प्रत्येकाने सायबर क्राईम केलेला आहे का? इंटरनेटवर फुकट काहीही मिळत नाही. आज साधा हॉटेलमध्ये गेलं तर ते लगेच 10 रुपयाची पाण्याची बाटली ठेवतो, बरोबर ना? आता मगाशी दादांनी सांगितलं, आलुरे दादांनी, की मी व्हॉट्सअप काय वापरत नाही. पण मी सांगतो, सायबर क्राईम व्हॉट्सअप नसलं तरी सायबर क्राईम होतो. तुमचा मोबाईल हॅक होतो. आणि लाईव्ह पाहिजे असेल तर मी तुम्हाला लगेच हॅक करून दाखवतो. आणि असंच एवढंच नाही तर तुम्हाला एक मी डेमो सुद्धा दाखवणार आहे. कुणाचाही मोबाईल नंबर एखादा द्या, 2 मिनिटात तुम्हाला मी हॅक करून दाखवतो. तर सांगायचं तात्पर्य काय की हा जो हॅकिंग वगैरे जो प्रकार असतो तो आपणच तयार करून त्या हॅकरला दिलेला आहे. बघा, जगामध्ये इंटरनेटचं जाळं आहे. मी इंटरनेटला काय म्हणतो, इंटरनेट हे समुद्र आहे. प्रत्येक गोष्टीला कायदे आहेत. आता साहेबांनी आमच्या कांगुडे साहेबांनी सांगितलं की कायदे नवीन त्याची अमेंडमेंट होतीये. जसं IPCचं न्यायसंहिता, असं नवीन परत अजून 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी अमेंडमेंट हे होतच जाईल. पण जेव्हा आता साहेब सांगितले की माझं स्वतःच मोबाईल मध्ये मी एक फाईल डाउनलोड केली, XYZ अशी होती, ती एक APK फाईल होती आणि ते माझा मोबाईल हॅक झाला. तर हे प्रत्येकावर वेळ येणार. आता हे जानेवारी-फेब्रुवारी 2025 आहे. येत्या डिसेंबर पर्यंत 70 ते 75% लोकांचे मोबाईल हॅक होतील. पण त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी आपल्या हातात चावी आहे. इंटरनेट आपण वापरतोय, पण ते इंटरनेट कसं वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचं, लॉक कसं. आता प्रत्येक जण घरी असतो, पण घरातून बाहेर जाताना घर उघडं ठेवून जातो का? फक्त कडी लावून जातो का? 5 मिनिटासाठी जायचं असेल तर आपण दरवाजाला लॉक करतो, आतमध्ये काय चालू आहे बघतो. परंतु इंटरनेटवर तसं काही नाही. आपण फक्त मोबाईल करायचं, इंटरनेट बघायचं नाही. लक्षात घ्या, तुम्ही इंटरनेटवर जी काही माहिती बघता, जे काही तुम्ही गुगलवर सर्च करता, जे काही युट्यूबवर बघता, त्याची सगळी मॉनिटरिंग ही आमच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनला वॉच मॉनिटर करत असते. तर आपल्याला कळत नाही. आता इकडचं धाराशिवचं मला माहिती नाही, पण आमच्या सोलापूर सिटीच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनला मागच्या 6 महिन्यामध्येच लहान मुलांना सुद्धा हे असे काही अंबट गोड बघितल्यामुळं किंवा त्यांना न कळत असं काही कृत्य केल्यामुळे जवळजवळ 100 पेक्षा जास्त पोरांना सुद्धा आणून ताकीद देऊन काही जण काय म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई करून आम्ही सोडलेलं आहे. तर सांगायचं तो आपल्याला उद्देश हाच आहे की आपण जे काही इंटरनेटवर बघताय त्याचं सगळं मॉनिटरिंग कुठं होत असतं? सायबर क्राईम पोलीस स्टेशनला एक सोशल मीडिया टीम म्हणून असते. सोशल मीडिया म्हणजे काय सांगता येईल कोणाला? प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाने सायबर क्राईम केलेला आहे. एखादा फोटो डाउनलोड करून मोबाईलवर डाउनलोड करून फोटोशॉप इकडचं तिकडं कोणाला सांगता येईल सोशल मीडिया म्हणजे काय? किती जणांचे फेसबुक अकाउंट्स आहेत? फेसबुक अकाउंट मी इथून सांगू शकतो किती जणांचे. मी मगाशी म्हणलं की कुणाचाही मोबाईल मी इथून न नंबर देता सुद्धा हॅक करू शकतो. म्हणजे हॅकर इतके छोटे आता माझ्याकडे एक डिव्हाइस आहे. असे काही डिव्हाइसेस आहेत ते मोबाईलला लावा, तुमच्याकडे इथे किती नंबर्स आहेत ते सगळे इथे दिसतात. म्हणजे असे काही टूल्स आहेत जसं उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान अशा ठिकाणी हे बाहेरून इम्पोर्ट केलेले डिव्हाइस आहेत. अशा टूल्सचा वापर करून हे हॅकर्स आपले हॅक करत असतात. आता हॅकरला माहित असतं का की हे नंबर कोणाचा आहे? असं नाही, ते रॅन्डमली कुणाचे नंबर पकडतात. कुणाचा नंबर पकडतात? जसं मगाशी म्हटलं की आपण घरातून बाहेर पडल्यानंतर आपण घरी कडी लावत नाही, कुलूप लावून जातो. तसं इंटरनेटवर आपण काय करतो का लॉक वगैरे? कोणाला माहिती आहे लॉक कसं करायचं? नाही माहिती. आपण काय एखादा व्हॉट्सअप केला, आता एखादा समजा बर्थडे झाला, 5 मिनिटात लगेच स्टेटस ठेवून टाकतो माझा बर्थडे.
मुंबईला पुण्याला चालले, आय एम गोइंग टू मुंबई, आय एम गोइंग टू पुणे. बरोबर ना? ते आपल्याला सवयच आहे. काय थोडा कार्यक्रम कुठं घरात झाला की लगेच ते स्टेटसला ठेवून मोकळे, म्हणजे तुम्ही त्या समुद्रामध्ये आपले वैयक्तिक फोटो टाकताय. बरोबर? मग असे हॅकर्स बसलेलेच असते जाळ टाकायला, बरोबर त्यात एखादा मासा अडकतो. बरोबर ना? बघा, परवाच्या दिवशी तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, 3 दिवसापूर्वी शिक्षण मंत्र्याचा मोबाईल हॅक झालेला आहे. हॅक झालेला आहे. मी त्या हॅकिंगला हॅक झालाय असा शब्द मुद्दाम वापरतो. हॅक कधी होत नाही. हॅकिंगला आपण स्वतः जबाबदार असतो. कुठलाही मोबाईल, जगातला कुठलाही मोबाईल असं नाही की स्वतःहून हॅक होतो. आता आमच्या साहेबांनी सांगितलं मगाशी, EPA कांगोळे साहेबांनी, की माझ्या मोबाईलवर फाईल आली आणि मी डाउनलोड केली आणि माझा मोबाईल काय झाला, हॅक झाला. तर असं न होण्याकरता, आपला मोबाईल भविष्यात न हॅक होण्याकरता, म्हणून पहिल्यांदा आपला सोशल मीडिया म्हणजे जे व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, हे जे काही सोशल मीडियावर म्हणजे एकमेकांना एखादी गोष्ट शेअर करता येणारे जे ऍप्स आहेत, त्या ऍप्सला लॉक घाला, लॉक करा. प्रत्येकाकडे लॉक आहे, आपल्याला माहितच नाही. तुम्ही व्हॉट्सॲपला ओपन केला, त्या व्हॉट्सॲपला मी तुम्हाला इथे दाखवतो PPT, एक छोटीशी व्हिडिओ आहे. त्या व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही सिक्युरिटीला गेलात तर त्या सिक्युरिटीमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणून आहे, 3rd पार्टी ऑथेंटिकेशन म्हणून आहे. त्याला क्लिक करा. ते म्हणतं की एंटर न्यू पासवर्ड, 2 वेळा पासवर्ड सेट करा. म्हणजे जेव्हा तुम्ही ते व्हॉट्सॲप ओपन करायला जाल त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड टाकल्याशिवाय ते ओपन होणार नाही. म्हणजे एखादा तुम्हाला हॅकरनी हॅक करायचा प्रयत्न केला, ओपन जरी त्याच्याकडे प्रयत्न केला, तर तुम्हाला एक 1 टाइम पासवर्ड येईल. जसं तुम्ही ATM मधून पैसे काढलात तर लगेच तुम्हाला इमिडिएट मेसेज येतो, बरोबर ना? आणि तुम्हाला न माहित होता कुणी काढलं तर लगेचच तुम्ही म्हणता, अरे मी तर काढले नाही आणि कसं काय SMS आला. तुम्ही बँकेत जाता ना, तसंच असं लॉक आपल्या मोबाईलला आहे व्हॉट्सॲपला. तर तुम्ही किती जणांनी हे लॉक घातलेलं आहे सांगा? एकच वापरतात तेवढ्याने एकट्यानेच लॉक घातलाय, 2 जणांनी लॉक घातलं. मग चावी आपल्याकडे आहे, का वापरत नाही आपण? दुसरी गोष्ट बघा, मी मगाशी शब्द वापरला की येत्या डिसेंबर पर्यंत 70 ते 75% लोकांचे मोबाईल हॅक होतील. हॅक होऊन तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाईल. ब्लॅकमेल करून तुमच्याकडे मोबाईलमध्ये ऍप्स जे असतात, पेटीएम, फोनपे, आता साहेबांनी सांगितलं की 5-5 रुपये, 2-2 रुपये सुद्धा आपण फोनपे, पेटीएम किंवा अनेक UPIचे ऍप वापर करून आपण पैशाची देवाणघेवाण करतो. आज पैसे आपण फिजिकली कोण ठेवत नाहीये. सगळे आपल्याकडे जे काही बँकेत बॅलन्स असतं ते सगळे एका ह्या मोबाईलमध्ये असतं. मग ह्याला फक्त मोबाईलला पासवर्ड ठेवून चालतं का? बरं, आणखी तुम्हाला एक सोपा म्हणजे कळाच्या भाषेमध्ये सांगतो. CCTV यंत्रणा कशी चालते माहिती आहे आपल्याला? CCTV इथं कॅमेरा लावलेला असतो, पण त्याचं रेकॉर्डिंग इथंच होत असतं का? मॉनिटरिंग खाली होत असतं. तसं तुम्ही मोबाईलमध्ये जे काय ते फक्त आपल्या डोळे असतात, पण त्याचं सगळं मॉनिटरिंग हे सर्व्हरला होत असतं. आता तुम्ही फेसबुकचं अकाउंट ओपन करायला किती वेळ लागतं? मोस्टली 1 मिनिट. बंद करायला 3 महिने लागतात. तुम्ही जरी बंद केलं ते अकाउंट तसंच असतं. मग ह्या फेसबुकला सुद्धा लॉक घालणं गरजेचं आहे. आता मागच्या 3 महिन्याच्या अगोदर माननीय राष्ट्रपती महोदयांचं सुद्धा बनावट फेसबुक अकाउंट तयार केलं गेलं. आपण काय करतो की अरे मला माझ्या क्लासमधल्या प्राध्यापकांचं फेसबुकची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे म्हणून आपण ऍक्सेप्ट करतो. ऍक्सेप्ट करणं म्हणजे आपल्या घरात त्याला घेतलं, बरोबर ना? फ्रेंड रिक्वेस्टला काय असतं, समोर त्यांचा फोटो असतो, मित्रमैत्रिणींचा असतो, अरे ही माझी मैत्रीण आहे, पण ती फिजिकली नसते. मग तुम्ही त्यावेळेस काय केलं पाहिजे? तुम्ही ती व्हेरीफाय केलं पाहिजे की मैत्रिणीला की बाबा तूच हे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेलं आहे का, मगच त्यांना घरात घ्या. अनोळखी माणसाला आपण घरात घेतो का? मग अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही काय ऍक्सेप्ट करताय? महिला करत नाही जास्त. जेंट्स लोक काय करतात, एखादा मुलीचा फोटो दिसला, फ्रेंड रिक्वेस्ट आली त्याने ऍक्सेप्ट. इकडं वेळ मिळाली की हाय हॅलो चालू. ते हाय हॅलो इतकं तुम्हाला ब्लॅकमेल म्हणजे
हिप्नोटाईज करतात की 3 महिन्यामध्ये पूर्ण सगळं आपलं म्हणजे तुम्ही जरी एकाला म्हणलं नाही रे ती बोगस आहे काहीतरी खोटं आहे, खोटं सांगतो काय, इतकी चांगली मैत्रीण आहे तुला काय आता भेटायला येणार आहे मला, असं प्रत्यक्ष झालेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये तर दररोज 6,000 पेक्षा जास्त सायबर गुन्हे दाखल होतात. पूर्वीही वर्षाला होते. हा जो रेशो आहे NCRB एक आमचं नॅशनल क्राईम रिपोर्ट पोर्टल असतं त्याच्यावरती म्हणजे दाखल गुन्हे हे म्हणजे रेकॉर्डवरचे 6,000 गुन्हे ऍक्च्युली 16,000 आहे. भीतीपोटी काही लोक जात नाही. एखादी आता परवा एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरला एकाने फोन केला, डॉक्टर साहेब एक VIP नंबर आहे माझ्याकडे, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. ते म्हणलं कितीला आहे? 8,000. मग त्यांनी सगळं तो कुठं असतो त्यांनी सगळं डिटेल्स सांगितलं. तो बसला होता राजस्थान, पण हा सोलापूरच्या डॉक्टरला सांगतो ते एक्झॅक्ट लोकेशन सगळं दाखवलं, कारण गुगलवर सगळं आहे. तुम्ही सोलापूरचं एखादं लोकेशन टाका, फोटो सहित, आता तर लाईव्ह सहित देतं, त्याचं सगळं दाखवलं. त्या डॉक्टरला पाठवलं. ते डॉक्टर म्हणले ठीक आहे, त्यांनी म्हटलं की सर 10,000 आहे, पण तुम्हाला डिस्काउंट म्हणून 8,000ला देतो, तुम्ही फक्त आता 5,000 करा, कार्ड दिल्यावर 3,000 करा. डॉक्टर म्हणाले ठीक आहे. 5,000 त्याला फोन पे केलं. त्याने म्हटलं सर मी आता निघतोय, परंतु सिम कार्ड अलोकेट होत नाही, फक्त 2,000 करा, आल्यानंतर 1,000 द्या. ते आता डॉक्टर लोक बिझी असतात, म्हणजे ज्याच्याकडे फायनान्शियली असतो तो बिझी असतो कंटिन्यू माणूस, एखादे प्राध्यापक आहेत, वेळ नसतो. त्यामुळे 2,000 ठीक आहे टाकलं, मला पटकन आणून दे. 2,000 घेतले. 2,000 घेतल्यानंतर मोबाईल तो बंद झाला. मग त्या सरांनी फोन केला, सर आणि मला ते असं नंबर आला. म्हटलं सर तुम्हाला मी सांगतो तिथं हे करा, अरे म्हणलं एवढ्यासाठी कशाला करायचं, 8च तर 1,000 आहे, विचार करा. आता त्यांना त्याची किंमत नाही, पण असे दररोज 8,000 सोलापुरातून किती जात असते. त्यांनी भीतीपोटी कुठेही केस केली नाही, म्हणजे अर्ज केला नाही. भीतीपोटी म्हणजे काय की त्यांना म्हटलं हे कशासाठी मॅटर, फार मोठा मॅटर होतो, कोण चक्रा करणार, पोलीस स्टेशनला जाणार, कोर्टात जाणार, ह्या फार लफड्याच्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो, असं जर कुणाशी झालं, म्हणजे समजा तुम्ही काहीच केलं नाही, फक्त एखादी लिंकवर क्लिक केलंय, तुमच्या अकाउंट हॅक झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे गेले, तर जसं आपण प्रत्येकाकडे एखादी गाडी असेल, तर गाडी आपण चालवताना एखादा चुकून खर्चत पडलो तर गाडीमध्ये टूल बॉक्स असतो छोटासा, बरोबर ना. त्याच्यामध्ये काय असतं, छोटीशी आपलं बँडेज वगैरे ठेवलेलं असतं. का तर टेम्पोररी आपण म्हणजे हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आपण ते आपल्याला काहीतरी फर्स्ट एड किट मधून आपल्याला त्याचा उपयोग हो म्हणून ते प्रत्येक बाईकने कंपल्सरी केलेलं आहे. तसं सायबर क्राईम एखाद्या बरोबर जर घडला तर 1930 हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा नंबर आहे. किती आहे? 1930. हा 1930 नंबर जर फायनान्शियल फ्रॉड तुमच्या बरोबर झाला तर तुम्ही इमिडिएट त्याचा एक गोल्डन आवर आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्याला समजा साप चुकून चावला तर ते एक फर्स्ट एड आपण जे करतो, पटकन त्याला मानतो हॉस्पिटलला, हा एक 2-3 तासाच्या आवरमध्ये डॉक्टर म्हणतात बरं झालं तुम्ही लवकर आलं. मग आता एखाद्या बरोबर रात्री 11 वाजता पैसे काही केले सर, चुकून लिंकला केला, आता जसं मगाशी आमचे साहेब सांगितले की मला लिंक आली क्लिक केलं, पण फायनान्शियल जर असा फ्रॉड झाला तर तुम्ही 1930 जर तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स जरी नसला तर तो 1930 फ्री ऑफ कॉस्ट टोल फ्री नंबर लागतो. फायनान्शियल फ्रॉड झाला तर तुम्ही तिथं 1930 फक्त डायल करायचा. तुम्हाला फक्त काय झालं विचारतात आणि जितक्या कमीत कमी वेळामध्ये तुम्ही करा तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये तुमचे पैसे फोल्ड केले जातील. समजलं? मी तुम्हाला सांगितलं की 70% लोकांचे मोबाईल डिसेंबर पर्यंत हॅक झालेली बातम्या तुम्हाला दिसतील. पण त्याच्याकरता आपण काय करणे गरजेचं आहे? पहिलं सांगितलं व्हॉट्सअपला 3 स्टेप व्हेरिफिकेशन घाला. दुसरी गोष्ट आमच्या सरांचं जसं मोबाईलला हॅक झाला तसं आपला होऊ नये म्हणून व्हॉट्सअपला एक आणखी एक की आहे, ऑटो डाउनलोड. म्हणजे काही मी तुम्हाला एखादी फाईल सेंड केली की ती ऑटोमॅटिक डाउनलोड होते, बरोबर आहे ना. पण ते न होण्यासाठी म्हणून परत व्हॉट्सअप ओपन केला, त्याच्या सिक्युरिटी मध्ये गेला तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे ऑटो डाउनलोड. म्हणजे काहीही आलेलं घाणेरड असू दे, चांगली असू दे, वाईट बातमी असू दे, ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होते. आता त्याचं एक मी छोटंसं उदाहरण देतो की ठाणे सायबर पोलीस स्टेशनला एक केस दाखल होती. 2 विद्यार्थी शिकलेले होते आणि त्यांची निवड अमेरिकेला
म्हणजे त्यांना चांगलं पॅकेज मिळालं. तर ते 2 विद्यार्थी अमेरिकेला जायला निघाले. दोघांचेही, एकाचे वडील डॉक्टर आणि एकाचे वडील वकील होते. तर ते विमानतळावर गेले, एअरपोर्टवर, आणि दोघं जण अमेरिकेला पोहोचले. अमेरिकेला पोहोचल्यानंतर तिथली हाय सिक्युरिटी आहे, तिथे पहिल्यांदा मोबाईल चेक केला जातो, तुमच्यात काय अंमल गुण आहे का, काय आहे सिक्युरिटीच्या हिशोबाने. तर तिथं एकाचं मोबाईल तपासलं, त्याला सोडलं. दुसऱ्याच्या मुलाचं मोबाईल चेक केलं तर त्याच्यामध्ये काही घाणेरड्या गोष्टी आढळल्या आणि त्याला तिथून परत यावं लागलं. पण त्या मुलाला कळलं नाही की आपण तर काहीच केलं नाही, आणि का असं झालं. तर त्यांनी ज्या वेळेस इंडियामध्ये होता, रात्री 11 वाजता त्याची फ्लाईट होती, तर असंच एका ग्रुपमधून त्याला काहीतरी घाणेरडी क्लिप त्या ग्रुपवर आली, आणि ऑटो डाउनलोड ऑप्शन त्याचं इनेबल्ड असल्यामुळं, म्हणजे गाडीची चावी कंटिन्यू चालू असल्यामुळं कुणी येऊन घेर घातलं की गाडी पुढे जाते आणि ऍक्सिडेंट होतो. तसं ते ऑटो डाउनलोड चालू असल्यामुळं ते काय केलं, ती फाईल ऑटोमॅटिकली डाउनलोड झाली. पण त्यावेळेस दरम्यानच्या काळामध्ये तो फ्लाईटमध्ये होता, फ्लाईटमध्ये मोबाईल चालत नव्हतं. जेव्हा तो अमेरिकेत उतरला, ते ऑटोमॅटिकली फाईल डाउनलोड झाली, त्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाली, आणि दरम्यानच्या काळात त्या सिक्युरिटी ऑफिसरने चेक केलं आणि त्याला ते परत आलं. मग ही तिथली गोष्ट झाली. पण आता एखाद्याच्या मोबाईलमध्ये असले काही अंमल गुण काय समजा आढळले, तर त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टनुसार, जसं आपण गाडी चालवतो, सिग्नल तोडला की तुम्हाला दंड बसतो. आता तर सगळे आपण ह्या हायवेने जात असाल तर वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे आहेत, तर तुम्ही ओव्हर स्पीड गेलात तरी तुम्हाला दंड येतो. तसं तुमच्या मोबाईलमध्ये जर काय असलं, अश्लील काय आढळलं एखाद्याच्या, आता तुम्ही जाणून बुजून करत नाही, पण मगाशी मी सांगितलं की ऑटो डाउनलोड व्हॉट्सअपमध्ये ऑप्शन आहे, ऑटो डाउनलोड डिसेबल करा. म्हणजे फक्त तुम्हाला जे काही फाईल, आता हॅकिंग का होणार आहे ते 70%, तर मी तुम्हाला त्याचं एका मिनिटात तुम्हाला विश्लेषण करतो की ऑटो डाउनलोड तुम्ही ऑप्शन डिसेबल केलं. डिसेबल म्हणजे बंद. म्हणजे मी तुम्हाला जर एखादी क्लिप किंवा काय पाठवलं, तर तुम्ही पहिल्यांदा बघितलं पाहिजे ते काय आहे, APK आहे का, JPG आहे का, PDF आहे, हे बघितलं पाहिजे. तर कुणी पाठवले, हे अज्ञात व्यक्तीने पाठवले का काय पाठवले, ग्रुपवर आलेला ते फोटो दिसते का काय, हे बघूनच, म्हणजे अगोदर थिंक आणि मग टेक ऍक्शन. अगोदर गडबड करू नका, पहिल्यांदा थांबा, विचार करा आणि मग ऍक्शन द्या. नाहीतर आपल्याला सवय असते पाट 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 पुढे जायचं, डाउनलोड धरून हॅक होतो, आणि परत पोलिसांना सर माझा हॅक झाला मोबाईल. मी तर काहीच केलं नाही. तुम्ही काही केलं नाही, फक्त लिंक केलं, डाउनलोड केलं, आणि तेच महत्वाचं काम केलं. त्याच्यामुळे तुमच्या, म्हणजेच हॅकिंगला आपण सर्वस्वी जबाबदार असतो. आणि हे जर हॅकिंग तुमच्याबरोबर झालं तर मगाशी तुम्हाला सांगितलं 1930 हा केंद्र शासनाचा टोल फ्री नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही केलात तर गोल्डन आवर मध्ये शक्य तितक्या लवकर करा. 24 तास 365 दिवस हा 1930 टोल फ्री नंबर कार्यरत असतो. त्याच्यावरती तुम्ही फोन केला तर तुम्हाला इमिडिएट तुम्हाला रिस्पॉन्स आहे. त्याच्यानंतर समजा तुमचं फायनान्शियल काय झालंय, कुणाला वाटलं की एखाद्या महिलेला वाटलं की माझं विनाकारण कुणीतरी फोटो मॉर्फ केलेला आहे, वरचा फोटो वेगळा खालचा वेगळा, बरोबर, हा पण एक कायदेशीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर काय तरतूद आहे हे पण तुम्हाला दाखवतो. आता एखादा फिजिकल क्राईम झाला, मारामारी झाली, आपण पोलीस स्टेशनला दाखवतो, मग हा मंत्र्याचं कोणीतरी प्रेशर, ह्याचं प्रेशर, मग पुन्हा आपण काय करतो, त्याच्यामध्ये तडजोड करायला बघतो. पण इथं तडजोड नाही, कारण तुम्ही मोबाईलवर जे काही करता त्याचं मॉनिटरिंग असतं, आणि त्याचा सर्व्हर जे आहे, म्हणजे आपण गुगल वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो, स्नॅपचॅट वापरतो, हे जे सर्व्हर, म्हणजे मगाशी मी CCTVचं उदाहरण दिलं, CCTV इथं जरी लावली तर रेकॉर्डिंग कुठे होतं, जिथं मेन DVR आहे तिथं. तसं हे सगळ्या मोबाईलचं जे काय आपण बघतो त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग जे आहे हे कुठं होतं, कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया कुठं, मुंबईला नाही आहे, कॅलिफोर्निया हे कुठं आहे, अमेरिकेत आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं मी एखाद्याचं अकाउंट बनावट काढलं आणि मोबाईल आपला फेकून दिला, फोडून टाकला, जाळून टाकला, तुम्ही तुमचं टाकताय, पण तिथं सर्व्हर आहे ना एंट्री, बरोबर ना. आता मी तुम्हाला फोन लावतोय, 1-2 सेकंद असे टिक टिक आवाज येतो, तुम्हाला असं वाटतं का इथल्या इथं फोन जातो, नाही जात.
तो अगोदर आता समजा माझा एअरटेलचा आहे, तो एअरटेलच्या मुंबईच्या त्याचं काही हेडक्वार्टर आहे, त्याचं मेन सर्व्हर जे आहे तिथं जातो. तो समोरच्याचा एखादा दुसरा जिओचा असेल तर जिओच्या टॉवरला सिग्नल टाकतो आणि तो सिग्नल त्या जिओच्या नंबरपर्यंत ही सगळी यंत्रणा 2 ते 3 सेकंदामध्ये होते. म्हणजे इतकं फास्ट इंटरनेट आहे लक्षात. म्हणून कधीही एखाद्याला व्हॉट्सअपवर पाठवताना एखादा मेसेज, एखादा फोटो, आता एकेकाला 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारे काही फोटोज व्हिडिओज येतात. मी हिंदूचा आहे, मी मुस्लिमचा आहे, मी ह्या समाजाचा आहे, त्या समाजाचा आहे. मग आपण भावनिक होतो, अरे माझ्या समाजाच्या बद्दल एखाद्या समजा आता आमच्याकडे सोलापूरला एक अशी गोष्ट घडली होती. विनाकारण एक आता कसं आहे फोटोशॉपमुळे सगळं काही इझी झालेलं आहे. मॉर्फ केला जातो फोटो, बरोबर ना, एका मिनिटात. किती जण मॉर्फ केलेले आहेत, बर्थडेचा फोटो, पाठीमागे बॅकग्राऊंड वेगळी, बरोबर ना. मग आपण आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये कुठलंही तुम्ही असं सर्च केलं की तेवढा भाग मिळून जातो. असे कित्येक टूल्स ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं अशा टूल्सचा वापर करून जर तुम्ही एखादा आलेला फोटो डाउनलोड केला किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारा असं काही व्हिडिओ वगैरे तुम्ही डाउनलोड केला किंवा डाउनलोड केलं आणि तुमच्या मोबाईलमध्ये सापडलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 66B नुसार त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होते. त्याच्यासाठी 3 लाख रुपये दंड आणि 3 वर्ष जेल होते. तुम्ही म्हणाल नाही सर माझी इथपर्यंत ओळख आहे, नो, कारण ही सगळी एंट्री कुठं झालेली असते, कॅलिफोर्निया. मग एखाद्याने तक्रार जर द्यायला गेली, सर मला असं हे विनाकारण घाणेरडे क्लिप पाठवलेलं आहे, आणि आतापर्यंत मला 6 महिन्यात आम्हाला असं अनुभवलंय ज्या कॉलेजमध्ये जे कॉलेजमध्ये म्हणतो स्पेशली, शाळेमध्ये नाही, शाळेमध्ये पण आम्ही दिलेलं आहे, ज्या कॉलेजमध्ये आम्ही देतो लेक्चर, एक 8-10 दिवसामध्ये काहीतरी त्यांचं सायबर क्राईम झालं आणि लगेच सर आम्हाला फोन येतो, सर असं असं झालं काय करू. मग आम्ही तिथे काय सांगितलं, काय शिकवलं, नाही सर मी गांडावून गेलो काय कळणार. बरं त्याचं जाऊ दे, तुम्ही मला फोन केला. आता मगाशी साहेबांनी सांगितलं की प्रत्येकांना, प्राचार्य साहेबांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचा शब्द बघा, सरांनी एक शब्द वापरला की जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करताय तर तुम्हाला रिंगटोन आहे, त्या रिंगटोन मध्ये सुद्धा हा नंबर सांगितलेला. किती जणांना माहित होतं? एवढ्याच लोकांना. बाकीच्यांना काय अरे जाऊ दे रे, कोरोना सारखी रिंगटोन आहे, जाऊ दे. लक्षात घ्या, केंद्र सरकार ज्या अर्थी प्रत्येकाच्या मोबाईलला जबरदस्ती ही रिंगटोन ठेवले, त्याचा अर्थ काय, तुम्हाला कोरोना सारखा हा असला सायबर क्राईमचा कोरोना व्हायरस, महाभयानक व्हायरसला तुम्ही बळी पडू नये म्हणून ती रिंगटोन ठेवलेली आहे. हे कुणीही पूर्ण, किती जणांनी पूर्ण रिंगटोन ऐकले सांगा? 5 ते 10% लोक आहेत. नाही चालत. तुम्ही त्यातनं फक्त एकच नंबर लक्षात ठेवायचा, 1930. समजा तुमच्याकडं फायनान्शियली फ्रॉड झाला नाही आणि तुम्हाला कुणीतरी हॅरॅसमेंट करायचं म्हणून आता असंच व्हायला लागलं. एखादा विद्यार्थी येतो, कुठल्या तर प्राध्यापकाने, प्रिन्सिपलने काहीतरी रागवलेलं असतं, काय केलं असतं, तो कुठं नेट कॅफेत जातो आणि त्याला वाटतं माझी आयडेंटिटी वगैरे हाईड करायची आणि कुणाचं तर त्यांचं कुठलं तरी एक फोटो घ्यायचा, जसं की आपण स्टेटस ठेवतो, फेसबुकवर असतो, कुठं फ्रेंडकडे मिळतेच त्याचा फोटो, आणि त्याचा फोटो मार्क करायचा आणि काहीतरी त्याच्या वेडेवाकडे शब्द लिहून शिरून त्यांना बदनाम करायचं उद्देशानं एखादा फेसबुकवरती अकाउंट काढायचा. त्याला वाटतं मला पण मी कुठेतरी लांब जाऊन ठेवलो, कॉलेजमध्ये लॅब असते आपली, कम्प्युटर लॅब, तिथं जाऊन काहीतरी करायचं, कोण म्हणत असतं इकडे तिकडे बघायचं, पटकन आपण तुमच्याकडं प्रत्येक, मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही जे काही करता इंटरनेट त्याच्यावरती सगळं मॉनिटरिंग हे सर्व्हर करत असतं. आणि तक्रार जर त्या कॉलेजमधून त्या प्राध्यापकाने किंवा जे काही त्याच्याबरोबर घडलेलं आहे त्यांनी जर दिली तर त्यांच्याबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट नुसार क्विक ऍक्शन होते आणि तात्काळ त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होते. का तर कुठल्याही गुन्ह्याला शिक्षा लागण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे काय, पुरावा. बरोबर ना. एखाद्या ठिकाणी मारामारी झाली, फार मोठी मारामारी झाली, इंजुरी झाली, कोर्ट शिक्षा देताना अगोदर काय करतात, पुरावे आहेत का, बरोबर ना. किंवा असं 90% केसेसमध्ये पुरावे ते काय करतात, मॅनेज होतात, नष्ट होतात काही. पण इथं पुरावे काय, तुम्ही कितीही मॅनेज झाला, तुम्ही नंतर म्हणलात नाही सर सॉरी, नो, तिथे पुरावा तुम्ही सोडलेला आहे आणि तिथून आम्हाला सायबर सेलकडून माहिती येते आणि त्या माहितीच्या आधारे कोर्टात आम्ही प्रेझेंट करतो आणि त्या संबंधित जो काही ज्यांनी असलं काय कृत्य केलेलं आहे त्याला ही तात्काळ त्याच्यावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट नुसार कारवाई होते.
मग त्याला मिनिमम 1 लाख रुपये पासून ते 10 लाखापर्यंत दंड आहे. जसं गुन्ह्याचा प्रकार बघून 1 लाख ते 10 लाख आणि 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्ष अशा प्रकारचे शिक्षेचं त्याच्यामध्ये प्रयोजन केलं. आता मी तुम्हाला एक छोटस हॅकिंग कसं होतं किंवा तुमचाच नंबरचा वापर करून मी तुमचाच आवाज काढतो आणि ह्याला बळी कसं पडलं जातं. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय त्याचं छोटस मी पुढे दाखवतो, जेणेकरून एखाद्याला आता आपले भाऊ बहीण किंवा पाहुणेरावळे बाहेर असतात, अचानक तुम्हाला फोन येतो की अरे तुमचा मुलगा आता शाळेला कॉलेजला जात होता तर तो इथं ऍक्सिडेंट झाला त्याचा, तर मी पोलीस इन्स्पेक्टर सो अँड सो बोलतो, तर त्याला सोडायचं असेल तर पटकन ही नंबरवरती मॅनेज करतो मी, एक 10,000 पाठवा. मग तुम्ही काय करता की घाबरून लगेचच ते त्याचा नंबर वगैरे बघता, त्यांनी डीपीला पोलिसांचा लावलेला असतो फोटो. कुठेही तुम्ही गुगलवर तर पोलीस फोटो म्हणले की तुम्हाला 1000 फोटो मिळतात. ते हॅकर्स काय करतात, ती फोटो लावतात, तुम्ही म्हणता अरे होय की तेच आहे, तुम्ही लगेच त्याला पैसे देता. मग ते हॅक कसं होतं मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. सर प्लीज मला कृपया लक्षात घ्या, आपल्यालाही हे होणार आहे डिसेंबर पर्यंत प्रत्येकाला असे डिजिटल अरेस्टसाठी कॉल येतील. ते फक्त प्रिव्हेन्शन काय घ्यायचं हे तुम्हाला सांगेन. तुम्ही भविष्यात कधीही कुठल्याही सायबर क्राईमला बळी जाणार नाही याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की काय करायचं, व्हॉट्सअप फेसबुकला तुम्ही पहिला सिक्युअर करा. सिक्युअर म्हणजे काय, 2 स्टेप व्हेरिफिकेशन. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही गुगलवरती जा, हाऊ टू प्रोटेक्ट माझे, म्हणजे मराठीत तुम्ही टाईप करा माझे व्हॉट्सअप अकाउंट प्रोटेक्ट करण्यासाठी मी काय करू.